नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्र हो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचे जे काही फॉर्म आहेत भरपूर प्रमाणात रिजेक्ट झालेले आहेत आणि ते कोण्या कारणामुळे रिजेक्ट झाले आहेत आणि यासमोर आपल्याला ती चूक करायची नाही, हे त्यासाठी व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, भरपूर महिलेचे फॉर्म तर अप्रूव्हल झाले आहेत, मात्र काही महिलांचे फॉर्म जे काही रिजेक्ट झालेले आहेत आणि ते फॉर्म कोण्या कारणामुळे रिजेक्ट झाले आहेत ते आज आपण याच्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। तर मित्रांनो, स्क्रीनवर गेल्यानंतर मित्रांनो जे काही फॉर्म कोण्या कारणामुळे रिजेक्ट झाले आहेत हे तुम्हाला पूर्णपणे मी या ठिकाणी दाखवणार आहे। तर मित्र हो, जे काही पहिला नंबर आहे, जॉईंट बँक अकाउंट चालत नाही। म्हणजे ज्या भरपूर महिलांनी काय केलेले आहे की जॉईंट अकाउंट म्हणजे आपल्या पतीसोबत जे जॉईंट अकाउंट असतात ते जॉईंट अकाउंट भरपूर महिलेने या ठिकाणी जोडलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे। तर मित्रांनो, दुसरी आहे हमीपत्र वर कोणतीही खाडाखोड चालत नाही। म्हणजे ज्या महिलाने काय केले, भरपूर महिलाने हमीपत्रावर जास्तीत जास्त खाडाखोड केल्यामुळे त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे। मित्रांनो, तिसरी स्टेप काय आहे, बँक नवीन अकाउंट ओपन केले आहेत परंतु आधार बँक लिंकला जोडलेलं नाही। म्हणजे की त्याने बँक खातं तर नवीन काढलेलं आहे, मग त्या बँक खात्याला त्यांचा आधार क्रमांक हा लिंक नाही, अशामुळे बी भरपूर महिलेचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत। तर मित्रांनो, समोरचा आहे आधार आणि बँक लिंक असणे तरी पण रिजेक्ट। काही जणांचे आधार बँक असून बी रिजेक्ट झालेले आहेत, फॉर्म लिंक राहून सुद्धा फॉर्म रिजेक्ट झाले आहेत। समोरचे जे आहे डॉक्युमेंट नीट दिसत नाहीत। म्हणजे भरपूर महिलांनी असे काय केलेले आहेत की मोबाईलमध्ये बरोबर स्कॅन केलेलं नाही। स्कॅन करण्याशी आपण डायरेक्ट भरपूर लांबून फोटो घेऊन ते फोटो जशाच तसा आपल्या नारी शक्ती दूत ॲपमध्ये अपलोड केलेला आहे। अपलोड केल्यामुळे ते फोटो दिसत नाही, दिसत नसल्यामुळे ते फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत। समोरचा आहे राशन कार्ड नीट दिसत नाही व आधारवर रेशन कार्ड पत्ता वेगळा आहे, त्याच्यामुळे रिजेक्ट झाले। म्हणजे काही जणांचे राशन कार्ड बरोबर शासनाच्या नजरेमध्ये बरोबर दिसत नाहीत, म्हणजे थोडा फोटो धीम आलेले आहेत। फोटो धीम असल्यामुळे आणि काही जणांचा पत्ता जे काय आहे ते भरपूर चुकीचा पद्धतीचा त्या ठिकाणी पत्ता असल्यामुळे त्यांचाही फॉर्म रिजेक्ट झालेला आहे। तर मित्रांनो, समोरचं पाहूया। समोरचं जे आहे आधार कार्डची पुढची आणि मागची बाजू जोडली नाही। म्हणजे भरपूर महिलांनी काय केलेलं आहे की समोरचाच फ्रंट जे काय आधार कार्डाचा आपला फोटो वगैरे असतो ना, तेच फ्रंट फक्त फोटो काढून त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे आणि मागचा का जे फ्रंट ज्या ठिकाणी आपली जे काही रहिवासी वगैरे असतो, आपण ज्या ठिकाणी तालुका जिल्हा गाव आपले त्या ठिकाणचा फोटो महिलेने त्या ठिकाणी अपलोड केलेला नसल्यामुळे त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे। तर मित्रांनो, समोरचे जे आहे आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख नाही। म्हणजे आधार कार्डावर जन्मतारीख भरपूर महिलेच्या आधार कार्डावर जन्मतारीख नाही, म्हणजे की 00 आणि आपली लास्टची डेट असते, म्हणजे काय 1900 2000 वगैरे लास्टची डेट असते, म्हणजे 00 असते समोर आणि लास्टची डेट असते, त्याच्यामुळेही यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत। समोरचे जे आहे फॉर्म मराठीमध्ये भरला अद्याप स्पष्टता, म्हणजे फॉर्म काही जणांनी मराठीमध्ये भरला त्याच्यामुळेही त्रुटीमध्ये पडलेला आहे, मात्र नाही तसं काही नाही। मराठीमध्ये भरलेले सुद्धा फॉर्म भरपूर जणांचे अप्रूव्ह झालेले आहेत आणि यामध्ये काय त्याच्यामध्ये स्पष्टपणे भरलेले नसल्यामुळे त्यांचे फॉर्म जे काय ते रिजेक्टमध्ये गेलेलं आहे। समोरचे जे आहे आधारवरील नाव व बँक पासबुकवरील नाव वेगळे आहेत, त्याच्यामुळे रिजेक्ट झाले। म्हणजे आधार कार्डावरचे नाव अलग आणि पासबुकवरचे नाव जे काय अलग असे भरपूर महिलेचे असल्यामुळे त्यांचे सुद्धा हे फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट केलेले आहेत। तर मित्रांनो, समोरचे आहे राशन कार्डमध्ये नाव नाही। म्हणजे भरपूर महिलेचे जे काय नवीन विवाहित आहेत त्या महिलेचे नाव भरपूर महिलेचे नाव त्या राशन कार्डमध्ये नाहीत, परंतु तरीही राशन कार्ड त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत, म्हणून त्यांचे नाव नसल्यामुळे
त्या ठिकाणी त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे. समोरचे जे आहे मित्रांनो, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही, म्हणजे भरपूर महिलेचे जे काय आधार कार्ड आहेत ते जुने असल्यामुळे त्याच्या भरपूर महिलेच्या जे काय आधार कार्डला नंबर हे लिंक नाही, लिंक नसल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा सुद्धा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. समोरचे आहे, आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक आहे त्यांचे पासबुक अपलोड करा, या कारणामुळे बरेच फॉर्म रिजेक्ट झाले. म्हणून महिलांनी भरपूर ठिकाणी असे काही केलेले आहेत की ज्या बँक खात्याला जे आपले आधार कार्ड जे लिंक आहे ते जे खाते त्या ठिकाणी अपलोड केलेले नाहीत, दुसरेच खाते ज्या ठिकाणी आपलं आधार लिंक नाही असे खाते त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत, त्यामुळे त्यांचा फॉर्म जे काय आहे ते रिजेक्ट झालेला आहे. तर यापुढे जे तुम्ही फॉर्म भरतो ना, ज्या ठिकाणी आपले आधार लिंक आहे ज्या बँकेमध्ये, तेच तुम्ही खातं त्या ठिकाणी अपलोड करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पूर्ण डॉक्युमेंट्स हे ॲक्च्युली बरोबर यानंतर आपण अपलोड करायचे आहेत. कोणतीही चूक नाही होऊ देता ही पूर्ण व्हिडिओमधून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. याच्यात कोणतीही खाळाखोड न करता ते पूर्णपणे आपल्याला जे काय दुबारा फॉर्म भरायचा आहे ते बरोबर याने भरायचं आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये कोणतीही खाळाखोड न करता फॉर्म हा चांगल्या पद्धतीत सबमिट करा. जे काय डॉक्युमेंट्स आपले आहेत ते डॉक्युमेंट्स चांगल्या प्रकारे स्कॅन करून आपल्या मोबाईलमध्ये स्पष्टपणे दिसले पाहिजे असे स्कॅन करून ते डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत, जेणेकरून आपला फॉर्म पुन्हासुद्धा रिजेक्ट होणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटत राहतील. चला तर मग भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.